नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, OAIC स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MPSC मार्फत ज्या विविध परीक्षा घेतल्या जातात, ज्यामध्ये राज्यसेवा परीक्षा, त्याचबरोबर MPSC कंबाईन ग्रुप बी व ग्रुप सी परीक्षा, अशा सर्व परीक्षा, त्यातली त्यात मेन्स परीक्षेसाठी जो अत्यंत महत्त्वाचा विषय आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 या टॉपिकच्या संदर्भाने प्रश्न विचारलेले जातात। ते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण भाग 2 मध्ये पाहणार आहोत। भाग 1 मध्ये काही महत्त्वाचे प्रश्न आपण पाहिले, याच टॉपिकच्या संदर्भाने 2 मधील प्रश्नावर आपण चर्चा करूयात। तर अधिक वेळ न घेता लगेच आपण सराव प्रश्न बघूयात। बघा, प्रश्न आहे, मुख्य आयुक्तांनी किंवा अपील अधिकाऱ्यांनी पदनिर्देशित अधिकारी किंवा अपीलीय अधिकाऱ्यावर कलम 10 प्रमाणे लादलेला दंड डॅश डॅश दिवसाच्या आत भरावा लागेल। तो दंड किती दिवसाच्या आत भरावा लागेल? मग कलम 10 मध्ये शास्ती कशी लावतात, म्हणजे दंड का लावतात, काऊन लावतात, कोण लावतं, याबद्दलची माहिती आलेली आहे, तिथं तुम्ही वाचू शकता। कलम 10 आपण आपलं जे मुख्य PDF आहे, मेन PDF, त्यामधलं आपण हे कॉपी पेस्ट केलेले आहे। आणि आपल्याला नंतर प्रश्न विचारला की कलम 10 प्रमाणे लागलेला दंड किती दिवसाच्या आत भरावा लागतो, याची माहिती आलेली आहे कलम 11 मध्ये। ठीक आहे, तर मग आपल्याला माहित आहे की तो 30 दिवसाच्या आत, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। मग आता जर आपण कलम 11 मध्ये जर गेलो तर आपल्याला लगेच त्यांनी तिथं स्पष्ट दिलेलं आहे की आपल्याला 30 दिवसाच्या आत भरावा लागतो तो दंड। हे बघा, प्राधिकरणास लेखी कळविल पदनिर्देशित अधिकारी किंवा यथास्थित प्रथम अपील अधिकारी असे कळविण्यात आल्याच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत, म्हणजे तुम्ही जर कलम 11 मध्ये जर गेलात तर इथं आपलं प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं। कलम 10 आणि कलम 11 बघून घ्या, जे तुम्हाला एक्झामला विचारलं जाऊ शकतं। जी महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम आहे 2015चा, याची मुख्य जी PDF आहे ती PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे। आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे OAIC स्टडी पॉईंट, एक तर टेलिग्राममध्ये डायरेक्ट सर्च करा OAIC स्टडी पॉईंट, किंवा तुम्हाला तिथं PDF उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, किंवा याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही त्या लिंकवर जाऊन आपलं चॅनल जॉईन करू शकता। नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे, महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाबाबत अचूक माहिती सांगणारी विधाने शोधायची आहेत। पहिलं विधान आहे, कलम 13 प्रमाणे आयोग घटित करता येईल। बरोबर आहे, तुम्ही जर या अधिनियम 2015 मध्ये जर कलम 13 बघितलं तर आयोग घटित करता येतो। बी आहे, आयोगाचे गठन राज्य शासन करेल। बी पण बरोबर आहे, राज्य शासन करेल इन द सेन्स एखाद्या वेळेस तुम्हाला राज्यपाल करेल म्हणेल, ते राज्य शासनाचाच भाग आहे, घटक आहे, तुम्ही त्या कायद्यामध्ये डायरेक्ट अशी ओळ बघू शकता। आयोगाचे सदस्य संसदेच्या सभागृहाचे सदस्य असू नये, मात्र राज्य विधिमंडळाचे चालतील। आता संसदेच्या पण नाही चालणार आणि राज्य विधिमंडळाच्या पण नाही चालणार, म्हणजे सी रॉंग आहे। आपल्याला उगाच त्यांनी कन्फ्यूज व्हावा म्हणून ते पर्याय दिला तसा। डी बघा, आयोगाचे सदस्य व पदाधिकारी सत्तेवर असणाऱ्या पक्षाचे, असं काही नाही, पक्षाचे नसतातच मुळात, तसं स्पष्ट कायद्यामध्ये दिलेलं आहे। सी आणि डी रॉंग आहे, ए आणि बी बरोबर आहे, म्हणजेच पर्याय 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। मग आता जर आपण बघितलं तर बघा, कलम 13 मध्ये स्पष्ट सांगितलं आहे की राज्य शासन अधिनियमाच्या प्रयोजनाकरिता महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग स्थापन करेल। म्हणजे कलम 13 म्हणजे पहिलं जे आपलं विधान आहे ते बरोबर आहे आपलं, आणि महाराष्ट्र शासन आयोगाचं गठन करेल, म्हणजे ई आणि बी निश्चित बरोबर आहेत। आता सी आणि डी चुकीचे कुठं येतं, तुम्ही जर कलम 13 मध्ये जर 6 पाहिलं उपकलम, मुख्य आयुक्त किंवा आयुक्त हे संसदेचे सदस्य किंवा कोणत्याही राज्याच्या विधिमंडळाचे सदस्य असणार नाहीत, किंवा इतर कोणतेही लाभपद धारण करणार नाहीत, किंवा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित असणार नाहीत, कोणताही उद्योगधंदा अथवा व्यवसाय करणार नाहीत। अगदी स्पष्ट लिहिलं आहे कलम 13 मध्ये, जाऊन तुम्ही 6 जर वाचला तर आपल्याला लक्षात येतं की यामध्ये जो सी आणि डी दिलेला आहे तो अगदी रॉंग आहे, फक्त ए आणि बीच बरोबर आहे, म्हणून पर्याय 2 हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे। त्यानंतर नेक्स्ट बघा, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 तील कलम 15 नुसार मुख्यमंत्र्यांना मुख्य आयुक्तास किंवा कोणत्याही आयुक्तास पदावरून दूर करण्याचा अधिकार आहे। तसा मुख्यमंत्र्यांना आपल्याला माहिती आहे की अधिकार नसतो। राज्यपालांना मुख्य आयुक्तास किंवा कोणत्याही आयुक्तास पदावरून दूर करण्याचा अधिकार आहे। साहजिकच
दुसरं विधान बरोबर असणार आहे. राष्ट्रपती नाही, हा तर महाराष्ट्र राज्याचा कायदा आहे, म्हणजे हे पण नाही. आणि मुख्य न्यायाधीशाचा इथं संदर्भ येत नाही, म्हणजे पहिलं नाही, फक्त दुसरं विधान इथं लागू पडतं. तुम्ही जर डायरेक्ट कलम 15मध्ये जर गेलात, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कलम 15मध्ये, तर आपल्याला स्पष्ट दिसतं की मुख्य आयुक्तास किंवा पदावरून दूर करणे हे राज्यपालाचा संदर्भ आहे. राज्यपालाच्या मध्ये ते काय अपराध असेल, दोषी असेल, ठीक आहे, राज्यपालाच्या मध्ये सगळ्या बाबतीमध्ये त्यांनी दिलेला आहे, म्हणजे तो राज्यपालाला अधिकार आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय मिळाले? कलम 15नुसार राज्यपालांना मुख्य आयुक्तास कोणत्याही आयुक्त पदावरून दूर करण्याचा अधिकार आहे. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015मधील कलम 2मध्ये स्थानिक प्राधिकरणाच्या व्याख्येमध्ये डॅश डॅश हे घटक समाविष्ट होतात. आता मुख्य कायदा आपल्याला रिव्हिजन करावी लागणार आहे. त्यामध्ये जर तुम्ही मुख्य कायद्याच्या कलम 2मध्ये गेला, ज्यामध्ये व्याख्या सांगितलेली आहे आणि विविध घटक, उपघटक, विविध संज्ञा, विविध शब्दांच्या त्यांनी तिथं व्याख्या क्लिअर केलेल्या आहेत. आपल्याला असं विचारले की स्थानिक प्राधिकरणाच्या संदर्भाने विचारले, तर त्यामध्ये स्थानिक प्राधिकरणाचा समावेश, त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेचा समावेश आहे, महानगरपालिकेचा आहे आणि ग्रामपंचायतचा आहे. स्थानिक प्राधिकरणामध्ये रेल्वे स्टेशन आणि पोलीस स्टेशन हे येत नाहीत, म्हणजे ए, सी आणि ई बरोबर आहे. म्हणजे उत्तर काय घ्यावं लागेल आपल्याला? पर्याय क्रमांक 2 ए, सी, ई काय आहे आपलं अचूक आहे. आपण जर ओरिजिनल बघितलं कलम क्रमांक 2 आणि त्यामध्ये जर आपण स्थानिक प्राधिकरण बघितलं, तर स्थानिक प्राधिकरणामध्ये आपल्याला स्पष्ट दिलेलं आहे बघा, महानगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत, औद्योगिक वसाहत, नियोजन प्राधिकरण, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत, इतर स्थानिक स्वराज्य संस्था. ठीक आहे, म्हणजे इथं काय जे आपल्या मुख्य आहेत त्यांनी दिलेल्या प्रश्नाच्या स्वरूपामध्ये महानगरपालिकाचा समावेश होईल, ग्रामपंचायतचा समावेश होईल आणि जिल्हा परिषदेचा समावेश होईल. वाटलंच तरी परत एकदा आपण प्रश्नाचं रिव्हिजन करू. हे बघा, जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि ग्रामपंचायत या तिन्हीचाही समावेश आपल्या दिलेला जो कायदा आहे त्याच्यामधलं जे कलम 2 आहे त्यामध्ये तो होतो. म्हणजे ए, सी, ई हे आपलं काय आहे अचूक आहे. पोलीस स्टेशन आणि रेल्वे स्टेशन याचा समावेश मात्र आपल्या कायद्यानुसार होत नाही स्थानिक प्राधिकरणाच्या व्याख्येमध्ये. त्यानंतर एक शेवटचा प्रश्न बघूया, जोड्या जुळवा. हा पण हातचा प्रश्न आहे. साधारणपणे आपण RTI असो किंवा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम असो, या दोन्ही कायद्याच्या जर आपण एक टायटल जरी पाठ केले कलमांचे, म्हणजे मुख्यतः 15-20 कलम जरी तुम्ही पाठ केले, तर आपल्या हातचा 1 मार्क आपल्याला तो राहणार आहे. कारण मागच्या जर तुम्ही प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस केलं, मग त्या राज्यसेवा असोत किंवा ग्रुप बीच्या मेन्स असोत किंवा ग्रुप सीच्या मेन्स असोत, या सर्व मेन्सला या दोनही कायद्यावर जोड्या लावा हा प्रश्न आपल्याला रिपीट विचारलेला आहे. आपल्या माहितीप्रमाणे जर आपण बघितलं तर कलम 6 हे अर्जाच्या स्थितीची पाहणी करण्याच्या संदर्भानं आहे. कलम 8 अपील अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याच्या संदर्भानं. कलम 11 शास्ती वसुलीच्या कार्यपद्धती आणि कलम 16 आयोगाच्या अधिकार आणि कार्य. म्हणजे आपण जर पर्याय क्रमांक 4 जर निवडला तर आपल्या सर्व जोड्या बरोबर जुळून येतील. अशा पद्धतीनं आपण जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन घेतले. विशेष माहितीसाठी तुम्हाला जर हे कलम पाहायचे तर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम ते इथं कलम दिलेले आहेत जे आता आपण पाहिले. एवढे जरी तुम्ही हे महत्त्वाचे जर कलम केले तरी आपल्याला निश्चित फायदा होईल. त्याचबरोबर जे विद्यार्थी यावर्षीची लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा देत आहेत 2023ची, या विद्यार्थ्यांसाठी आपण एक सराव पेपर सिरीज सुरू केलेली आहे, ज्यामध्ये जे 2 पेपर घेतो MPSC, त्यामध्ये पेपर क्रमांक 1 जो लँग्वेजवर आधारित असतो आणि पेपर क्रमांक 2 हे साधारणपणे GS आणि रिझनिंग मॅथच्या संदर्भानं असतो. या प्रत्येक पेपरचे आपण 5-5 PDF स्वरूपामध्ये सराव पेपर घेणार आहोत. पेपर 1 आणि पेपर 2चे जे तुम्हाला व्हॉट्सअपवर PDFच्या स्वरूपामध्ये पाठवले जाणार आहेत. एकूण 10 पेपर घेऊयात. या 10 पेपरची फीस असणार आहे 550 रुपये. तुम्हाला PDF पेपर, PDF आन्सर की आणि प्रत्येक पेपरच्या विश्लेषणाचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला पाठवले जातील. म्हणजे 550 रुपयामध्ये 1000 प्रश्नांची तयारी तुमची, ती पण विश्लेषणाच्या व्हिडिओसहित करून घेतली जाणार आहे. तुम्ही ही टेस्ट सिरीज 8805217221 या मोबाईल नंबरवर फोनपे किंवा गुगल पेच्याद्वारे फीस पाठवून जॉईन करू शकता आणि फीस पाठवल्याच्यानंतरचा स्क्रीनशॉट याच नंबरला तुम्हाला व्हॉट्सअप करायचा आहे. खालील दिलेल्या तारखेप्रमाणे आपण पेपर घेत आहोत. 1 नोव्हेंबर, 2 नोव्हेंबर, 5 नोव्हेंबर, 10 नोव्हेंबर. हा व्हिडिओ तुम्ही पुढे जरी पाहत असाल
कोणी लेट जरी पाहत असाल अर्थात डिसेंबरच्या आसपास तरीही तुम्हाला हे टेस्ट सिरीज जॉईन करता येईल। तुम्हाला फक्त या नंबरवर कॉन्टॅक्ट साधणं गरजेचं आहे। या ज्या दिलेल्या तारखा आहेत या तारखेंना सकाळी 11 वाजता तो पेपर पाठवण्यात येईल। त्याच तारखेला दुपारी 2 वाजता त्याची आन्सर की पाठवण्यात येईल आणि त्याच तारखेला संध्याकाळी 8 वाजता विश्लेषणाचा व्हिडिओ पाठवण्यात येईल। धन्यवाद।